तर विद्याप्रतिष्ठान मैदानावरची ही दृश्य अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। अतिशय भावुक शोकाकुल वातावरण, पण सगळ्यात महत्त्वाचं अद्यापही या मैदानातून एकही कार्यकर्त्यानं काढता पाय घेतलेला नाहीये। जोवर आपले दादा या ठिकाणी विसावलेत तोवर आपण इथंच थांबून त्यांना आदरांजली व्यक्त करणार अशी भावना कार्यकर्त्यांकडून। एकच वादा अजित दादा या घोषणा आपण अजित पवार यांच्या अनेक प्रचार सभांमध्ये गाजल्या, पण आज मात्र ही घोषणा देत असताना अजितदादा परत या घोषणेनं सुद्धा हे मैदान साक्षी ठरलेले आहे। नागपूरमधल्या अजित पवार यांचा शासकीय बंगला विजयगड यामध्ये सगळे कर्मचारी अधिकारी अत्यंत भावुक झालेत। हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यावर अजित पवार यांनी बंगल्यातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांसोबत फोटो काढलेला होता। विजयगड बंगल्यातील अधिकारी राजेंद्र बारई यांनी या निमित्तानं दादांच्या आठवणींना उजाळा दिलाय। राज्यामध्ये महायुतीचं सरकार बनल्यानंतर 2 उपमुख्यमंत्री राज्याला मिळाले, त्यामुळे नागपूरमध्ये शासकीय निवासस्थान जे देवगिरी उपमुख्यमंत्र्यांसाठी राखीव होतं, त्यानंतर अजितदादा सुद्धा या ठिकाणी उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जे आहे ते विजयगड हे उपमुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान या ठिकाणी जे आहे ते ऐनवेळी निर्माण करण्यात आलं। आणि अगदी आपण जर पाहायला गेलं नुकतंच पार पडलेलं हिवाळी अधिवेशन असेल, या अधिवेशन काळामध्ये अजितदादा जे आहे ते याच बंगल्यामध्ये जवळपास 15 दिवस त्यांनी आपला मुक्काम केला होता। आणि या ठिकाणी आपले सगळे शासकीय कामं असतील, त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असतील, त्या सगळ्या या ठिकाणी पार पडल्या। सर काय सांगणार, दादा आज आपल्यामध्ये नाहीत? आमच्या संपूर्ण मुख्य अभियंत्यांपासून सेक्रेटरी साहेबांपासून तर खालच्या स्तरापर्यंत सर्व लोकांना त्यांनी बोलावून संपूर्ण बंगला जो आहे तो व्यवस्थित कसा ठेवायला पाहिजे याबद्दलच्या सूचना देऊन तो बंगला पूर्ण व्यवस्थित करून घेतला। हे त्यांची शैली खरोखरच म्हणजे खूप मनाला हे लावून घेण्यासारखी होती, कारण इतके व्यस्त शेड्यूल असूनसुद्धा या बंगल्यावर उशिरा रात्री येऊनसुद्धा ते रात्री 9-9:30 वाजता पूर्ण फेरफटका मारायचे, सोबत फिरायचे। हे इथे असं कसं आहे, हे बरोबर नाही आहे, हे असं नाही आहे, हे तसं नाही, अशा सूचना द्यायच्या। आणि त्याचं काटेकोरपणे आम्ही सर्व वरून खालपर्यंतचे संपूर्ण अधिकारी वर्ग आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून तो बंगला पूर्ण करून घेतला दादांनी। आज आम्ही सगळं दादांच्या म्हणण्यानुसार ठेवलेलं आहे, परंतु दादाच आपल्यामध्ये नाही याच्याबद्दल अतिशय खंत आहे। अजितदादांच्या ज्या काही आठवणी या ठिकाणी जोडल्या गेल्या ते मात्र या ठिकाणी कायम राहणार आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।